नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फॅक्टवरला या चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम विशेष होणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या बालपणीच्या आठवणी नक्की येणार आहेत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग आपण आज धड्याला सुरुवात करूया। धड्याचं नाव आहे उजेड पडला या माझ्या बालपणीच्या आठवणी आहे। 5वीच्या शिक्षणासाठी मी बेळगावला जाऊ लागलो। बेळगाव आमच्या गावापासून 6-7 किलोमीटर दूर होतं। मी बेळगावला जाणार म्हणून आईनं माझ्या डोक्याला व पायाला भरपूर खोबऱ्याचं तेल लावलं। बेळगावला जाईपर्यंत डोक्यातलं तेल झिरपून कानांच्या बाजूनं गालावर येत होतं। पायाला लावलेल्या तेलानं रस्त्याच्या लाल झुडीला सामावून घेतलं होतं। बाबा मला शाळेत सोडायला बरोबर आला होता। तेथील मुलांनी पांढरा शर्ट व खाकी चड्डी घातली होती। माझा सदरा हिरव्या रंगाचा होता। तो एवढा दगड होता की चड्डीचंही काम तोच करायचा। पण आज मी पट्ट्यांच्या कापडांची चड्डी घातली होती, त्यामुळे मी सर्वांपेक्षा वेगळा प्राणी दिसत होतो। मोठा वर्ग पाहून मी थांबावून गेलो। वरसण्यास बाकडी आहेत हे मी पहिल्यांदाच पाहत होतो। गावाकडे अशी बाकडी नव्हती, म्हणून मी बसण्यासाठी अगोदर गोणपाट घेऊन गेलो होतो। मला वाटलं बाग फक्त कुडवाड्यातील मुलांना बसण्यासाठीच असतील, म्हणून मी गोणपाटातून जमिनीवर ठिय्या मांडला। सगळी जण माझ्याकडे तो प्रकार बघून हसू लागले। मला काहीच कळेना। एका विद्यार्थ्यानं मला बाकड्यावर येऊन बस म्हणून सांगितलं, पण मास्तर आल्यावर मी बाकावर बसलेलं पाहून मारतील या भीतीनं मी तिथेच बसून राहिलो। एवढ्यात मास्तर आले, माझ्याकडे पाहून ओरडले, बाकड्यावर येऊन बस। बाकड्यावर येऊन बस। मास्तर असं कसं सांगत आहेत? माझं काही चुकलं का असं समजून मी घाबरून उभं राहिलो। बाकावर जाऊन बसायला मला धाडसच होईना। ते पुन्हा ओरडले, तेव्हा मी भीत बाकावर अवघडून बसलो। सगळी मुलं माझ्याकडे टकमक बघत होती। वर्गातील मुलांचे इनशर्ट पाहून मधल्या सुट्टीत मी इनशर्ट केला। माझा सदरा चड्डीत कोंबला। कमरेला असलेला करदोडा त्यावर घातला। सदरा लांब असल्यामुळे तो चड्डीच्या आतून आरपार होऊन खाली डोकावू लागला। तशा थाटामाटातच मी एटीत चालू लागलो। माझा तो अवतार पाहून सर्वजण खदखदून हसू लागले। माझं कुठं चुकलं हे मला कळेना। मला वाटलं अधूनमधून असणं ही शहरातील लोकांची सवयच असावी। बेळगावला पाऊस भयंकर, सोसाट्याचा वारा। बाबांना मला त्यांच्या साहेबांच्या मुलाचा जुना रेनकोट आणून दिला होता। तो अंगात घालून मी रुबाबात शाळेला जात असे। तो रेनकोट फारच जुना झालेला होता, त्यामुळे गावाहून शाळेत जाईपर्यंत तासभरात रेनकोटामधून पाणी झिरपून मी भिजून चिंब होत असे। भिजल्यामुळे तसाच वर्गात कुडकुडत बसत असे। शहरी वातावरणामुळे मी थोडा धीट बनत चाललो होतो। कपड्यांचा गवाळपणा सोडावा म्हणून मी बाबांना सांगून मी पांढऱ्या शर्टासाठी व खाकी चड्डीसाठी कापड आणायला लावलं। बेळगावातील शिंप्याकडे कपडे शिवायला टाकले। त्यानं अंगाचं माप घेतलं। गावातला शिंपी मला दुरूनच पाहून कपडे शिवत असायचा। नोव्हेंबर महिन्यामध्ये एक घटना घडली। अनगोड येथे एका कार्यकर्त्याने मागासलेल्या जातींतील विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केलं, परंतु त्याला पुरेसे विद्यार्थी मिळत नव्हते। तो चौकशी करत आमच्या गावात आला आणि वसतिगृहात विद्यार्थी मिळवण्यासाठी गावातील मास्तरांना भेटला। मास्तर व तो दोघेजण आमच्या घरी आले। मला वसतिगृहात दाखल करण्यासाठी बाबाला समजावू लागले। तेव्हा बाबा त्यांना म्हणाला, बोर्डिंगमध्ये ठेवूस? माझं पोरग काय बेवर्षी आहे? त्याचं शिक्षण करायला मी घट्ट आहे मास्तर, तसली गोष्ट सांगू नका माझ्या मोर। परंतु त्या कार्यकर्त्याने आपली चिकाटी काही सोडली नाही। तो सारखा येऊन तसाच घरात बसू लागला। तेव्हा बाबा आणि इतर 2 मुलांचे पालक त्या गोष्टीला तयार झाले। वसतिगृह म्हणजे काय हे आम्हाला समजत नव्हतं। तो कार्यकर्ता सांगत होता, तिथेच राहायचं, जेवण करायचं, तेथेच शिकायचं, महिन्यातून एकदा आपल्या घरी जाऊन यायचं। गावाकडून बेळगावकडे हेलपाटे तरी वाचतील म्हणून आम्ही तिघांनी वसतिगृहात जाण्याचा विचार केला। तो कार्यकर्ता आम्हा तिघांना घेऊन गेला। आमच्या अगोदरच तिथे 15-16 मुलं दाखल झाली। त्या रात्री आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केले। सर्वजण एकत्र झोपलो। त्या कार्यकर्त्याला सर्वजण गुरुजी म्हणत होते। त्यावेळी खेड्यापाड्यात वीज आलेली नव्हती। घराघरातून घासलेटाच्या चिमण्या वापरत। आम्ही खोलीत एका विजेचा दिवा होता। हा एवढा छोटा दिवा इतका प्रकाश कसा काय देतो याचा आम्हाला विशेष कुतूहल वाटायचं। तो दिवा गुरुजीच पेटवत असत आणि तेच बंद करत असत। आम्ही सर्वजण खेड्यातून आलेलो होतो, तेव्हा तो दिवा पाहून आम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटायचं। तो दिवा असा कसा टांगलेला असावा? चिमणी सरळ ठेवतात आणि हा उलटा कसा काय? चुकून कोणाच्या तरी घरी लाटणं असायचं
ते लाटणं या दिव्यापेक्षा मोठं असून या दिव्याच्या त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकाश. या दिव्याला तेल कुठून घालत असतील असे अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण होत असत. त्यावेळी आम्ही सर्व खेड्यातील पोरं खेड्यात विजेचे दिवे कुठून पाहणार. प्रत्येकाच्या घरात चिमणी, लाटण नाहीतर तेलाची पणती. एवढ्याच मिळत्या उजेडाची सवय. फुंकर घातली की फू म्हटलं तर दिवा विजून जायचा. एका रात्रीचा दिवा लावून गुरुजी कुठेतरी बाहेर गेले. आम्ही सर्वजण अभ्यास करत होतो. बराच वेळ अभ्यास केल्यानंतर आम्ही झोपण्याच्या तयारीला लागलो. दिवा जळतच होता. गुरुजी आल्याशिवाय दिवा विझवणार कोण. आणि दिवा तसाच ठेवून आम्ही झोपी गेलो तर रात्रभर दिवा जळणार आणि त्यातील तेलही संपणार. गुरुजी आले तर तो दिवा का विझवला नाही असे विचारणार. तेव्हा दिवा विझवावा का विझवू नये याबद्दल आमच्यात वाद सुरू झाला आणि शेवटी तो विझवण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला. पण दिवा विझवायचा कसा. एक उंच मुलगा उठला आणि त्यानं टाचावर करून दिव्याला फुंकर मारली, पण दिवा विझला नाही. मग दुसरा एक उंच मुलगा येटीत उभा राहून जोरात फुंकर मारली, पण दिवा विझला नाही. तेव्हा दिवा लई पॉवरबॉयज आहे असा निष्कर्ष काढून एकदम चौघांनी फुंकण्याचा प्रयत्न केला, तरी काही उपयोग झाला नाही. आता काय करावं या विचारात आम्ही पडलो आणि दिवा विझवण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागलो. अखेर एक उपाय सापडला. हातानं वारा घालून घरात चिमणी विझवतात तसं करूया. आम्ही ठरवलं. आम्हा सर्वांमध्ये गलतयाचा फारच खट्याळ होता. तो मोठ्या दिमागाने उठला आणि दिव्याजवळ गेला. त्यानं उंच हात करून दिव्यावर जोरानं फटका मारला. फट्ट असा आवाज झाला आणि सर्वत्र अंधार पसरला. दिवा विजल्याच्या खुशीत अप्पार अंधाराचंच गर्वानं म्हणाला, बघितलात का मी कसा विझवला दिवा. आम्ही सगळेजण त्याचं कौतुक करत अंधारात झोपी गेलो. गुरुजी सकाळी लवकरच वसतिगृहाकडे आले. त्यावेळी आम्ही सर्वजण झोपेतच होतो. गुरुजीने छडी घेऊन आडीपाडीने सर्वांना प्रसाद देत उठवलं. मुलंही खळबळून जागी झाले. गुरुजी दिव्याकडे पाहून मोठ्यानं ओरडले, इथला दिवा कोणी फोडला रे. आम्ही सभोवार पाहिलं. भीतीकडला त्या दिव्याच्या काचा पडलेल्या दिसल्या. पूर्वीच्या जागेवर त्या दिव्याचा पत्ताच नव्हता. आम्ही सर्वजण एकमेकांकडे पाहू लागलो. आता गुरुजी सर्वांनाच मारणार म्हणून एकानं उपराचं नाव सांगितलं. तसा उपकार उठून उभा राहिला. ते थोडा धीटे होता. गुरुजी मी दिवा फोडला नाही, विझवला आहे. मी कशाला दिवा फोडू. आणि सर्वांकडे पाहून पुन्हा म्हणाला, वय की नाही र. एक जण धैर्याने म्हणाला, वय गुरुजी, रात्री तिनेच दिवा उजवला, तो कसा रे. सगळ्यांनी फुकलं तरी दिवा विझना, म्हणून मी हाताने वारा घालून दिवा विझवला. अप्पारचं बोलणं ऐकून गुरुजी पोट धरून हसू लागले. ते हसताय ते पण आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. त्यानंतर गुरुजींनी आम्हाला त्या दिवाच्या बटनाकडे नेलं आणि दिवा लावायचा असल्यास बटन खाली ओढायचं व बंद करायचं असल्यास ती वर करायचं असं समजावून सांगितलं. आमच्याकडे पाहून म्हणाले, पुन्हा तुम्ही त्या दिव्याकडे गेलात आणि तसं काही केलं तर विजेचा शॉक लागून तुम्ही फुकट मारा. तेव्हा कुठं आम्हाला त्या विजेच्या दिव्याचं गांभीर्य समजलं. मित्रांनो, हा पाठ जरासा लांबच होता, पण तुम्हाला हा पाठ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.